नमस्कार मित्रांनो. पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे कागदपत्र. तर पहिलं कागदपत्र 10वी पासचं प्रमाण, 12वी पासचं प्रमाणपत्र. त्यानंतर तिसरं आहे जन्मदाखला. चौथं आहे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेस्टियल सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातले आहात हे दाखवण्यासाठी. नंतर जात प्रमाणपत्र. त्यानंतर आहे जात वैधता प्रमाणपत्र. त्यानंतर MSCIT जर केलेली असेल, संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र. खेळाडू असाल तर खेळाडूचं प्रमाणपत्र. नॉन क्रिमिलियर असाल तर नॉन क्रिमिलियरचं प्रमाणपत्र. माजी सैनिक असाल तर त्यासाठी डिस्चार्जचं प्रमाणपत्र. भूकंपग्रस्त असाल, प्रकल्पग्रस्त असाल किंवा अनाथ असाल तर प्रमाणपत्र. EWS म्हणजे इकॉनॉमिक विकर सेक्शन मध्ये असाल तर EWSचं प्रमाणपत्र. NCC असेल तर NCCचं प्रमाणपत्र. आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच समजा ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर ड्रायव्हिंग लायसन्सही गरजेचं आहे. पासपोर्ट साईज फोटो, शिक्षणाचे गुणपत्रक, मार्कशीट जसे की 10वी 12वी पदवीधर असल्यास ते प्रमाणपत्र, शाळा किंवा महाविद्यालय सोडण्याचा दाखला, लिव्हिंग सर्टिफिकेट, अन्य संबंधित प्रमाणपत्रे जे विशेष प्रवर्गाला लागू केले जातात. परीक्षेसाठी प्रवेशपत्र, अर्जाची प्रिंट, फोटो सुद्धा आवश्यक आहे. पोलीस भरतीसाठी ॲप्लिकेशन करताना किंवा कागदपत्रे पडताळणीच्या वेळेला ही सर्व कागदपत्रे अत्यंत महत्त्वाची असतात. म्हणूनच ज्या विद्यार्थ्यांना ह्या कागदपत्रांबद्दल माहिती नसेल अशा विद्यार्थ्यांसाठी किंवा आपल्या मित्रासाठी जे पोलीस भरतीची तयारी करत असतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जय हिंद.